उर्वरित बातम्या आपण बघूया सविस्तरपणे। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात एक मोठी बातमी आहे, कारण एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधाच्या नंतर सुद्धा सरकारनं या महामार्गाच्या दिशेनं आता पहिलं पाऊल टाकलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आदेशही देण्यात आलाय। विशेष म्हणजे यामधून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधून होणारा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली। या भूसंपादनासाठी 20,787 कोटी मंजूर करण्यात आले। तर हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कसा असेल, याचे टप्पे कसे आहेत बघूयात। तर शक्तीपीठ महामार्गाचा पहिला टप्पा एकूण 12 जिल्ह्यांमधून 29 तालुके 370 गावांमधून हा रस्ता जाईल। पवनार ते सांगली असा पहिला टप्पा आहे। विरोधामुळे कोल्हापूरमधल्या शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यामधली आखणी तुर्तास तरी रद्द करण्यात आली। कोल्हापूरमधील स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही चर्चा करतील। भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। गणपती